ठिकाणी काय वेगवेगळे भाविक या ठिकाणी आले भक्त आले की गणपती बघण्यासाठी आलेले आहेत. या ठिकाणी सांगाल कुठून आलात तुम्ही? सातारवरनं आम्ही आलो आहे. या ठिकाणी सातारवरनं एक पाहुणा आहे त्या ठिकाणी आलेला आहे. गणपती कसे वाटले तुम्हाला इथे? मस्त आहेत एकदम. गेल्या वर्षीपासून आम्ही येतोय. बजेटमध्ये मिळते ते आपल्याला. घरगुती तयार करते ते, म्हणजे बाहेरनं पण आणते ते, पण घरगुती कलर बिलर व्यवस्थित मारून बिरून भेटतो पाहिजे तसं आपल्याला. आणि या ठिकाणची रंगरोटी कशी आहे? आकर्षकपणा कसा आहे? एकदम क्वालिटी, दिसायला एकदम भारी. पाहिजे त्या गणपती भेटतोय आपल्याला. कृष्णाचा, स्वामी समर्थांचा पाहिजे त्या भेटतोय आपल्याला. या ठिकाणी गणपती मूर्तीकडे पाहिल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं ते बाबा अतिशय आपण डायरेक्ट गणपती बाप्पांना भेटलो असं मनमोहक तुम्हाला दृश्य दिसतं, त्या म्हणून या ठिकाणचे गणपती तुम्हाला आवडतात असं तुमचं म्हणणं आहे? ह्यांची सर्वात म्हणजे सांगायचं म्हटलं तर क्वालिटी, डोळं एकदम व्यवस्थित दिसतात, म्हणजे आपल्याकडे बघतात तसं वाटते ते. आकर्षक पण नाही तसा. बाप्पांचा डायरेक्ट आपल्याकडे नजर आहे, लक्ष आहे, ही त्यांच्या रंगरोटीत दिसून येते. हा तसंच. किती यूज केलं तुम्ही तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला काय काय आवडलं ते? हे म्हणायला गेलं तर सगळंच म्हणजे गणपतीचं काम आवडलं त्यांचं सर्वात जास्त. चांगलं काम आहे, अतिशय सुंदर असं काम आहे. आणि तुम्ही इथनं बुक करणार, काय सांगाल तुम्ही प्रेक्षकांना किंवा गणपती भक्तांना? काय नाही सांगायचं म्हणणं, तुम्ही आवश्यक इथं भेट द्या, कारण इथं बघितल्यानंतर तुम्ही बुक करूनच जाणार इथनं गणपती. अतिशय सुंदर असे मूर्ती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. एक वेळ अवश्य भेट द्या. वडगाव निंबाळकर परिसरातील किंवा इतर कोणत्याही ठिकाणच्या परिसरातील तुम्ही एक वेळ इथं आल्यानंतर तुम्हाला मनाला अशा आवडेल अशीच या ठिकाणी मूर्ती मिळेल. धन्यवाद.